आजच्या परिस्थितीमध्ये आमचा सगळे धर्मीय बंधू बांधव द्वेष करतात, मत्सर करतात. नुसतं नाव सांगा तुम्ही कांबळे, बघा समोरच्या माणसाचे रिॲक्शन. फक्त नाव सांगा की माझं नाव कांबळे आहे. पराकोटीचा द्वेष आपल्याबद्दल या समाजामध्ये निर्माण झालेला आहे. अरे ज्या धर्माने मैत्री शिकवली, ज्या धर्माने करुणा शिकवली, त्या धर्माचे पाईक असलेले, त्या धर्माचे उपासक असलेले उपासक उपासिकींच्या बद्दल द्वेष कसा निर्माण होऊ शकतो? विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मसवर्ण कालो अयं वदन्ता, धम्मसवर्ण कालो अयं वदन्ता, धम्मसवर्ण कालो अयं वदन्ता. तर म्हणजे परित्राण पाठामध्ये जे वाक्य आहे धम्मसवर्ण कालो अयं वदन्ता, त्याचा अर्थच आहे की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा धम्मचर्चा केली पाहिजे. धम्मचर्चा म्हणजे चांगल्या गोष्टींची चर्चा केली पाहिजे. सत्याचा मार्ग मिळण्यासाठी किंवा एकंदरीतच आपलं जीवन दुःखमुक्त होऊन सुखमय जीवनाकडे जाण्याचा जो प्रवास आहे त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींच्या आचरणाची गरज आहे त्या गोष्टीची सतत आपण चर्चा केली पाहिजे. आणि ती चर्चा अशा पद्धतीच्या कार्यक्रमांमधून अधिक मोठ्या प्रमाणात व्यापक प्रमाणात आपण केली पाहिजे. तर त्या धम्मसवर्ण कालो अयं वदन्ताचंच एक मोठं व्यापक स्वरूप म्हणजे आजचा हा कार्यक्रम आपण म्हणू शकतो. आजच्या कार्यक्रमाला खरं तर आपल्याला खूप प्रमुख असे मार्गदर्शक लाभलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आपण ऐकणारच आहोत. तर आपण त्रिशरण पंचशील एकत्रित सामूहिकरित्या ग्रहण करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. बुद्धं नमः, धम्मं नमः. भाषाच्या उद्देशिकेमध्ये आपण स्वागत करत आहोत. तसंच मोदी कोचिंगरावांचं स्वागत पंजाबराव वाटे सर करतील असं त्यांना विनंती करते. आयुष्यमान PS गाणा साहेब आणि धम्मसंवाद जो आपल्या सोबत साधण्याकरता खास मुंबईवरून पुण्याला आलेले महाराष्ट्र शासनाचे ज्येष्ठ सनदी अधिकारी गेल्या 22 वर्षापासून अविरतपणे प्रशासकीय सेवेमध्ये राहून धम्मप्रचार धम्मप्रसाराचं काम करतात अशा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आयुष्यमान श्याम तागडे साहेब प्रधान सचिव, आमचे ज्येष्ठ सहकारी बीडचे जिल्हाधिकारी. बीड फार कठीण काम आहे, कठीण गाव आहे, कठीण जिल्हा आहे सांभाळायला. बीडला एक आंबेडकराईट कलेक्टर म्हणून यशस्वी कारकीर्द केलेले आयुष्यमान सदानंद कोटे साहेब आणि अतिशय रम्य अशा संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये उपस्थित असलेले, इथे येण्याचे कष्ट घेतलेले आणि धम्म समाजामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आपण सगळे उपासक बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांना जयभीम करतो. 2-3 वर्षापासून आयुष्यमान तागडे साहेबांचा एक विचार होता की पुणे पिंपरीतील लोकांसोबत आपल्याला इंटरॅक्शन करूया. त्यांचं जे कार्य आहे धम्मप्रचार धम्मप्रसाराचं, याबद्दल त्यांना माहिती देऊया आणि यापुढे अधिक काही करता येईल याचं नियोजन करूया. तसे शिबिर आपण पुण्यामध्ये 3 ते 4 घेतले आतापर्यंत 1 दिवसाचे. पण आता संवाद साधण्याचा योग कोरोनामुळे आला नाही. ते तर थोडक्यात रूप आपल्याला सांगण्याकरता इथे उभा आहे.
की कशाकरता हा संवाद आहे. धर्मांतर आपण केलं, धम्मदीक्षा घेतली, त्याचे कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहेत. गुलामगिरीतून आपल्याला मुक्त व्हायचं होतं आणि त्यासोबतच आपली प्रगती, आपलं कल्याण हे अविरतपणे व्हायला पाहिजे, या उद्देशाने बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली. आजचा हा कार्यक्रम नागलोक असोसिएशनने आणि प्रज्ञामैत्री प्रतिष्ठानने बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून आयोजित केला आहे. तर बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करताना काही क्षण आपण थांबून थोडं आत्मचिंतन करूया. हा कार्यक्रम धम्मसंवाद आहे, धम्मपहाट नाही. इथे या हॉलमध्ये उपस्थित प्रत्येक उपासक उपासिकांना या संपूर्ण तास दीड तासाच्या कार्यक्रमानंतर खरोखर आत्मचिंतन करण्याची गरज आपल्याला भासणार आहे आणि आत्मचिंतन करायचं आहे. ती संधी आपण बौद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून इथे घेत आहोत. कल्याण व्हायला पाहिजे होतं आपलं धम्मदीक्षेनंतर, प्रगती व्हायला पाहिजे होती. आणि प्रगती कशी? सस्टेनेबल, शाश्वत प्रगती, कंटिन्यू असणारी प्रगती. थोडंसं मागे वळून बघूया आपल्या वाटचालीकडे, वैयक्तिक वाटचाल, सामाजिक वाटचाल, राजकीय वाटचाल, आर्थिक वाटचाल, की आपली जी प्रगती झाली ती सस्टेनेबल आहे का, शाश्वत आहे का? की आमचे पिढ्यामधून काही अधिकारी झाले, काही उच्चपदस्थ पदाधिकारी झाले, काही बिझनेसमन झाले, म्हणजे झाली का आमची प्रगती? या प्रगतीला शाश्वत स्वरूप आजही आपण गॅरंटी देतो का? आजची परिस्थिती पाहता ज्या काळी नोकऱ्याची उपलब्धता होती आणि सुशिक्षित हा बौद्ध समाजातील तरुण तरुणी वर आलेल्या आहेत, त्यांना नोकऱ्या मिळाल्या आमच्या पिढीतील लोकांना. आज परिस्थिती आहे का? आज उच्च शिक्षित तरुण तरुणी सुद्धा बेकार आहेत. हा झाला आपल्या अर्थार्जनाचा भाव. सामाजिक प्रगती सुद्धा आपली ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे धम्मदीक्षेनंतर त्या प्रमाणात झाली आहे का? राजकीय प्रगती झाली आहे काय? वैयक्तिक प्रगती झाली आहे काय? जी वैयक्तिक प्रगती झाली ती पुढच्या पिढ्यामध्ये कितपत पर्क्युलेट होणार आहे, कितपत होणार आहे? किती कुटुंब प्रगत झालेले आहेत आपल्या समाजामध्ये? किती कुटुंबचं आर्थिक बळ वाढलेलं आहे किंवा आर्थिकदृष्ट्या अतिशय उच्च स्तरावर गेलेलं आहे? या सगळ्यांचा उहापोह आपण कुठेतरी थांबून करायला पाहिजे, किंवा या सगळ्यांची वाटचाल आत्मचिंतनाद्वारे करायला पाहिजे की मी जो चाललो आहे धम्माच्या मार्गावर तो योग्य आहे का, किंवा मी योग्य रीतीने चाललो आहे का? माझा समाज योग्य रीतीने, समाज म्हणजे काय हो? समाज म्हणजे तुम्ही आम्ही ना. समाजाची प्रगती म्हणजे तुमची माझी प्रगती होईल तरच समाजाची प्रगती होईल ना. समाजाची प्रगतीशी वेगळी होत नसते. तुमची आणि माझी प्रगती झाल्यानंतर समाजाची प्रगती होईल. तर हे थोडं थांबून आपल्याला चिंतन करायचं आहे. आपल्याला माहित आहे मुस्लिम धर्मीयांचा श्रेष्ठ धर्मग्रंथ कुराण आहे, ख्रिश्चनांचं बायबल, हिंदूंचं भगवद्गीता. मग बाबासाहेबांनी एक गरज प्रतिपादली होती महाबोधी सोसायटीवर लेख लिहिताना, महाबोधी सोसायटीच्या वैशाख पौर्णिमेच्या अंकामध्ये लेख लिहिताना, की एवढं प्रचंड बुद्ध धर्माचं साहित्य आहे, तर ज्याप्रमाणे बायबल आहे, ज्याप्रमाणे कुराण आहे, तसा कुठे ग्रंथ दिसत नाही आहे. मग आमचे बौद्ध धर्माचे अनुयायी काय वाचन करतील? त्रिपिटक वाचतील, धम्मपद वाचतील. विशाल विशाल महासागरा एवढं साहित्य आहे बौद्ध साहित्य. मग त्यांनी जेव्हा ही गरज प्रतिपादली होती धम्मग्रंथाची, तेव्हा तो लेख प्रकाशित झाल्यानंतर महाबोधी सोसायटीने त्यांनाच विनंती केली की बाबासाहेब तुम्हीच ग्रंथ लिहा ना मग एखादा. आणि ती जबाबदारी बाबासाहेबांनी घेतली आणि अक्षरशः रक्ताचं पाणी करून आपल्या अतिशय अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमामधून आणि अतिशय वाईट अशा शारीरिक स्थितीमधून जाताना बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिला. आणि अपेक्षा केली होती की हा ग्रंथ माझे सगळे अनुयायी बायबल सारखा समजतील त्याला. तो ग्रंथ नव्हता, ती पोकळी ती भरून काढली बाबासाहेबांनी धम्मग्रंथ.
ज्याप्रमाणे इतर धर्मीय आपल्या धर्मग्रंथाबद्दल सजग आहेत, एक श्रेष्ठत्वाची भावना त्यांच्यामध्ये आहे, त्याप्रमाणे आपण आज विचार करूया बुद्ध आणि त्या धम्मग्रंथाबद्दल आमच्या मनामध्ये काय भावना आहे. काय उद्देश होता बाबासाहेबांनी तो धम्मग्रंथ लिहायचा? काय आहे त्या धम्मग्रंथामध्ये? का बरं आम्ही बाबासाहेबांची जी अपेक्षा होती की बौद्ध धर्मीय समाजाला असा ग्रंथ नाही आहे संकलित केलेला, एवढं मोठं वाङ्मयाचं संकलन केलं, जसं भगवद्गीता आहे, कुराण आहे, मी पुन्हा रिपीट करतो, बायबल आहे. मग ह्या उद्देशाने जर धम्मग्रंथ लिहिला बाबासाहेबांनी, तर त्या उद्देशानुसार आम्ही त्या धम्मग्रंथाशी जुळलेला आहोत का? ज्याप्रमाणे इतर धर्मीय त्याला श्रेष्ठत्वाचे, तुम्ही बघा शीख धर्मीयांचे घ्या, त्या धर्मग्रंथाच्या वर कशालाच कुठल्याच ग्रंथाला मानत नाही. त्यातील शब्द मुस्लिम समाज, हिंदू समाज, शीख समाज, ख्रिश्चन समाज प्रमाण मानतात, प्रमाण त्या ग्रंथातील शब्द. आमची काय परिस्थिती आहे? सगळ्या चळवळी आपण चालवतो, पण धम्माबद्दल काय? हे जे पोकळी आहे, हा जो व्हॅक्यूम तयार झालेला आहे, हे जे निग्लिजन्स आहे, यामुळे आपली खऱ्या अर्थानं शाश्वत प्रगती झालेली नाही. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण त्याला, कारण आपण तो धम्मग्रंथच मुळे त्याला त्याचं स्थान दिलं नाही, जे स्थान बाबासाहेबांनी आमच्याकडनं अपेक्षित केलं होतं. त्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी जे प्रचंड बौद्ध साहित्याचा अभ्यास करून धम्माचं सार त्यामध्ये सांगितलं आहे. आणि अपेक्षा केली, खंड 5 भाग 5 जर वाचाल तर त्यामध्ये भिक्षूंचे कर्तव्य, उपासक उपासिकेंचे कर्तव्य बाबासाहेबांनी सांगितलेले आहे. ते लिहिलं असतील ना, लिहिताना काहीतरी विचार केला असेल ना बाबासाहेबांनी, की उपासकांनी पंचशिलाचं पालन करावं, उपासकांनी अष्टांगिक मार्गाचं पालन करावं, उपासकांनी 10 पारमिताचं पालन करावं. हे लिहिताना काहीतरी विचार त्यांच्या डोक्यामध्ये आले असतील ना. ही वॉज एक्सपेक्टिंग समथिंग, की मी लिहितो आहे, कशाकरता लिहितोय? फक्त लिहिण्याकरता लिहितो, टाइमपास करण्याकरता ग्रंथ लिहिला होता का बाबासाहेबांनी? अपेक्षा होती की भिक्खूंनी असं वर्तन करायला पाहिजे आणि उपासक उपासिकांनी असं वर्तन करायला. निग्लिजन्स आणि निग्लिजन्स. कित्येकांच्या घरामध्ये बुद्ध आणि त्या ग्रंथाच्या प्रती असतील, शेल्फमध्ये, कपाटामध्ये. आज बौद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून आपण थोडं सेन्सिटाईज होऊया, थोडं डिस्टर्ब होऊया, आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहून जे आपण जीवन जगतोय त्यामुळे थोडंसं आपण डिस्टर्बन्स निर्माण करूया, की खरंच विचार करूया की एवढं श्रेष्ठत्व जर या धम्मग्रंथाला आहे, तर मी त्या धम्मग्रंथामध्ये जे काही बाबासाहेबांनी अपेक्षा केली आहे त्यानुसार माझं आचरण का करत नाही? काय अष्टांगिक मार्ग, किती कठीण आहे ते पाळायला, माझा काय संबंध आहे त्याकरता, ज्यामुळे माझं कल्याण आणि कल्याणच होणार आहे. या धम्मग्रंथावर आधारित 2004 साली आयुष्यमान श्याम तागडे साहेबांनी इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहिला, मिशन ऑफ बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर, आणि त्याचं मराठीमध्ये पण रूपांतर केलं, इतर भाषामध्ये पण रूपांतर केलेलं आहे. 22 वर्षापासून आयुष्यमान श्याम तागडे साहेब धम्माचं प्रशिक्षण देत आहेत. एक दिवसाचे शिबिर घेत आहेत, आणि त्या शिबिरामध्ये फक्त ऐकायसाठी नाही जमायचं आपल्याला. सकाळी सुरू होणारं शिबिर, त्याच्यामध्ये आपल्याला अष्टशिलाचं पालन करायचं आहे. ते पालन करून घेतात की त्या दिवशी आम्ही खोटं नाही बोलत, ज्या दिवशी आम्ही शिबिरामध्ये असतो. ही बुद्ध धम्माची संस्कृती आहे आपली. त्या संस्कृतीचं प्रेझेंटेशन, त्या संस्कृतीचं अस्तित्व आम्ही अपयशी ठरलो लोकांसमोर दाखवा. इतका श्रेष्ठ धम्म बाबासाहेबांनी सगळ्या धम्माचा अभ्यास करून आमच्यासमोर दिलेला आहे. त्याचं श्रेष्ठत्व का नाही आम्ही पटवून देऊ शकलो इतर या जगाला, या समाजाला, इतर समाजाला?
आजच्या परिस्थितीमध्ये आमचा सगळे धर्मीय बंधू बांधव द्वेष करतात, मत्सर करतात. नुसतं नाव सांगा तुम्ही कांबळे, बघा समोरच्या माणसाचं रिॲक्शन. फक्त नाव सांगा की माझं नाव कांबळे आहे. पराकोटीचा द्वेष आपल्याबद्दल या समाजामध्ये निर्माण झालेला आहे. अरे ज्या धर्माने मैत्री शिकवली, ज्या धर्माने करुणा शिकवली, त्या धर्माचे पाईक असलेले, त्या धर्माचे उपासक असलेले उपासक उपासिकींच्या बद्दल द्वेष कसा निर्माण होऊ शकतो? या सगळ्यांचं, या धम्मग्रंथामध्ये असलेल्या विचारांचं, धम्मग्रंथामध्ये असलेल्या नियमांचं आचरण कसं करावं आणि ते आचरण केल्यामुळे आपली प्रगती होणार आहे, या एकमेव उद्देशाने आयुष्यमान श्याम तागडे साहेब गेल्या 22 वर्षापासून हे काम करतात. प्रसिद्धी नाही, धम्माचं काम करताना नेम फेम नाही पाहिजे, फक्त आपलं नाव असलं पाहिजे, आपल्याला पद असलं पाहिजे, या उद्देशाने की धम्मप्रचार धम्मप्रसार नाही करायचा. निखळ निस्वार्थ भावना, या भावनेपोटी आपल्याला धम्माचं आचरण करायचं आहे. मागच्या या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्त आयोजित केलेल्या धम्मसंवादामध्ये आपण काय समजणार आहोत किंवा काय करणार आहोत? तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांच्या उपदेशानुसार, शिकवणीनुसार धम्मप्रचार धम्मप्रसार करायचा आहे. प्रशिक्षित अशा तुम्हा आम्हा उपासक उपासिकेची संख्या वाढवायची आहे. तुम्हाला मला प्रशिक्षित व्हायचं आहे, ट्रेनिंग घ्यायचं आहे, प्रशिक्षण घ्यायचं आहे धम्माचं, कारण जेणेकरून मला आचरण करायचं आहे. त्यांची संख्या वाढवायची आहे. माझ्या आयुष्यामध्ये अष्टांगिक मार्गाचं मी पालन करणार आहे आणि अष्टांगिक मार्गाचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आपल्याला उभारायच्या आहेत. याकरता, या उद्देशाकरता पुढची दिशा काय असायला पाहिजे, काय कार्यक्रमाचं नियोजन असायला पाहिजे, काय कार्यक्रम सुरू आहेत, या सगळ्यांचा उहापोह करण्याकरता, आपल्याशी खऱ्या अर्थानं धम्मसंवाद साधण्याकरता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आयुष्यमान श्याम तागडे साहेब, ज्येष्ठ सनदी अधिकारी, हे एक लक्षात घ्या, सरकारी काम करताना धम्मप्रचार धम्मप्रसार करण्यामध्ये कुठेही बंदी नाही हो. दारू पिऊ नका हे सांगणं हे आपलं काम आहे धम्मप्रचार. तिथे कोण शासन तुम्हाला ऑब्जेक्शन घेणार आहे? मैत्री वाढवा, करुणा निर्माण करा, व्यसन सोडा, गैरवर्तणूक करू नका हे सांगणं, धम्मप्रचार करणं, यामध्ये कुठलं शासन, कुठल्याही पक्षाचं शासन असू दे, कधीच तुम्हाला बंदी घालणार नाही. हे काम अविरतपणे 22 वर्षापासून श्याम तागडे साहेब करत आहे. तर या उद्देशानं आपण धम्मसंवाद साधूया. आपले काही प्रश्न असतील ते पण आपण साहेबांना विचारूया आणि पुढची रूपरेषा काय आहे हे माहिती जाणून घेऊया. या उद्देशाने आपण सगळे इथे जमलो आहे. मी माझं प्रास्ताविक इथे थांबवतो आणि आपल्याला आपले मनपूर्वक आभार म्हणतो. आपण शांतपणे. जय हिंद. आज या ठिकाणी सर्वांनीच धम्मश्रवण केलेलं आहे आणि या ठिकाणी ज्यांना आम्ही आमंत्रित केले तेवढेच या ठिकाणी आमचे सर्व धम्मबंधू आलेले आहेत. हे असं का, हा माझा पहिला प्रश्न आहे. या ठिकाणी नागलोक असोसिएशन पुणे हे वर नाव आहे म्हणून तर नसेल. जर यदा कदाचित प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान जर वर असतं तर हे मला वाटतं एखाद्यात भरलेलं दिसलं असतं. सर फक्त 2च मिनटं बोलतो. भगवान बुद्ध आणि बाबासाहेब हे एकच आहेत. बुद्ध निर्माण होणार नाही आणि बाबासाहेब निर्माण होणार नाही. मग हे बौद्ध संस्कार वेगवेगळे लोक सांगतात, याचं कारण आपल्याला शोधलं पाहिजे. आणि एकच धम्मसंस्कार निर्माण करणारी ही संस्था असणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांनी एक
धम्म चळवळ प्रत्येक जण म्हणते की बाबासाहेबांची धम्म चळवळ गतिमान होणं गरजेचं आहे, पण का होत नाही याचे पण कारण मीमांसा शोधली पाहिजे. आपल्या समाजामध्ये बुद्धिजीवी जो वर्ग आहे त्या वर्गासमोर माझ्यासारखा माणूस प्रश्न विचारत नाही आणि म्हणून या धम्माची वाटचाल जी आहे ते पुढे जात नाही आहे. तर ह्या धम्माची वाटचाल गतिमान होण्यासाठी जे आपण प्रज्ञामैत्री प्रतिष्ठानची स्थापना केली त्याबद्दल तुमचं आम्ही कौतुक म्हणण्यापेक्षा फार मोठं योगदान तुम्ही दिलं हे आमच्या दृष्टीनं फार चांगलं आहे. पण आमचे वर्ष राहिले किती? त्यासाठी तरुण पिढीला धम्म सांगणं आज काळाची गरज आहे. या ठिकाणी बसलेल्यांचे जर या ठिकाणी मुलं आले असतील, जर घरातली मंडळी दोन आल्या असतील तर हे फुल्ल भरलं असतं. जर घरातून जर आपण धम्म प्रचार आणि प्रसार करणं केलं नाही तर मला नाही वाटत हा धम्म पोचायला वेळ लागेल. आपण बौद्ध आहोत, धम्मश्रवण केला, पण दोनच गोष्टी सांगतो. बौद्ध असून सुद्धा आज समाजामध्ये जात विचारली जाते, एक शोकांतिका आहे आणि ती म्हणजे पोटजात. आणि ती कधी विचारली जाते बौद्ध माणूस? फक्त लग्नाच्या वेळेस. ही एक प्रथा बंद करावी आणि त्यासाठी एक मार्गदर्शन सेशन घ्यावं अशी माझी एक आग्रहाची विनंती आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात मी 40 वर्ष राहत असताना आज देखील माझ्या घराजवळचा पश्चिम महाराष्ट्रातला माणूस माझ्याविषयी प्रांतवाद निर्माण करतो आणि म्हणून या कार्यक्रमाला सर्व लोक येत नाहीत. तर हे एक मनातली शंका माझ्या आहे की सर्व महाराष्ट्रात नव्हे तर भारतात हा प्रांतवाद या बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रती असू नये यासाठी पण काम करणं गरजेचं आहे. कारण घराजवळचाच माणूस, आता मगाशीच कोणती शंका सांगितली की मी सांगलीला जातो. मी पश्चिम महाराष्ट्रातले 5ही जिल्हे चांगल्या तऱ्हेने फिरलेलो आहोत आणि प्रत्येक प्रोग्राम हा जवळून पाहिलेला आहे. आणि जो तोंडावर बोलतो तो मात्र समाजासाठी नालायक ठरतो. अहो, एकीकडे धम्म सांगतात आणि दुसरीकडे कंदोरी करतात, यासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि हा सुशिक्षित वर्गच आहे. माफ करा, कोणाला वाईट वाटून घेऊ नका, कारण आज काळाची गरज आहे. अहो, पैसा आहे म्हणून आम्ही हळदीसाठी डीजे लावतो लग्नात. कुठे गेले संस्कार? आणि इकडे मात्र आम्ही काय करतो, स्टेजवर आलो की बौद्ध आणि बुद्धांचे विचार आणि बाबासाहेबांचे विचार सांगतो, पण घरात गेल्यानंतर मात्र ते काही सोडलेलं नाही, तर ते सोडण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. ही एक माझी आग्रहाची विनंती आहे. कारण नागलोक असोसिएशन हे काही फार मोठं असं इंटरनॅशनल ट्रस्ट नाही आहे. एक फक्त तुमच्यासारखेच म्हणण्यापेक्षा एक बुद्धिजीवी वर्ग काम करत होता. आमचे आदरणीय मार्गदर्शक कोचेस आहेत, त्यानंतर बरेच आहेत, सुखदेवजी साहेब आहेत आणि त्याचबरोबर आमचे मानखेडे साहेब आहेत. हे आमचे आदर्श आहेत. त्याचबरोबर आर पाटील, आम्ही त्यांना आदर्श म्हणतो, बोले साहेब आहेत. ही धम्म चळवळ फक्त आम्ही आमच्या बौद्ध लोकांनाच का सांगतो? संस्कार वर्ग हा सर्वव्यापी असला पाहिजे आणि सुखी जीवन जगण्यासाठी जर धम्म असेल तर त्या ठिकाणी मातंग असो, चांभार असो, ST कॅटेगरीचा असो, एनी कोणत्याही कॅटेगरीचा असो, जर धम्म हा सुखी जीवनाचा मार्ग आहे तर आमच्यात ते का येत नाही याचं शोधलं पाहिजे कारण. यासाठी तुम्ही जे आम्हाला काम सांगाल ती माझी पूर्ण तयारी आहे तुमच्याबरोबर काम करण्याची. आज मी गावी देतो आणि नागलोक असोसिएशनच्या वतीनं जी काही मदत लागत असेल
तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमच्या संस्थेला आम्ही आमचा 100% फुल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करू आणि करणारच, हा माझा शब्द आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थितांमध्ये जे माझे उपासक आणि उपासिका या ठिकाणी हजर आहेत, यांनाही देखील मी विनंती करतो, कारण सरांनी धम्मसंवादामध्ये दान पारमी सांगितलेली आहे. जर कोणाला वाटत असेल की मैत्रीय प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठानला जी काही संस्था आहे त्या संस्थेला मदत करायची असेल तर त्याचा अकाउंट नंबर देण्यात येईल. कोणाचीही कॅश स्वीकारली जाणार नाही आणि तो अकाउंट नंबर दिल्यानंतर जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट पाठवलं तर फक्त स्क्रीनशॉट माझ्या नंबरवर पाठवा, तुमचा पैसा कुठेही जाणार नाही. हे एवढंच विनंती करतो. आणि निमंत्रित तुम्ही आहात म्हणून हा कार्यक्रम झाला. तुम्हीच जर नसता तर साहेबांनी धम्मसंवाद कुणाही साधला असता, हा एक प्रश्न आहे. तर तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून म्हणण्यापेक्षा साहेबांचा धम्मसंवाद ऐकलात आणि तुम्ही या ठिकाणी आलात, याबद्दल तुमचं मनापासून अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी साहेबांच्या परवानगीने सर, मी जरी अध्यक्ष असलो, एक कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे, तर मी सर्वांचंच आभार मानतो. आणि तुम्ही पुन्हा एकदा आपलं आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आणि सर्वांना सविनय जय भीम करतो.